नमस्कार मित्रांनो, मी राजेश पाटील आज तुमच्यासमोर नीता मामी या कथेचा चौथा भाग सादर करत आहे. या अगोदरच्या तिन्ही भाग तुम्ही ऐकलेच असतील अशी अपेक्षा आपल्याकडून व्यक्त करून मी कथेच्या पुढच्या भागाला थेट सुरुवात करत आहे. मित्रांनो, आता असं घडलं की मी मामीच्या अंथरुणामध्ये घुसलो. त्या मस्त रजेवर आम्ही दोघे झोपलो होतो. मला काहीच माहीत नाही असं मी मामीला मुद्दाम दाखवत होतो. मला जर सर्व काही माहीत आहे असं जर म्हणलं तर मामी जास्त खुलणार नव्हती. त्याच्यामुळं मी स्त्रीचं शरीर सर्वात पहिल्यांदाच बघतोय असं मी तिला जाणवू देत होतो. त्याच्यामुळं मी फक्त तिच्या अंगावर हात टाकून माझं हत्यार तिच्या फटीच्या जवळ ठेवून झोपलो होतो. मी मुद्दाम माझं हत्यार आज कसं जाणार नाही याची काळजी घेत होतो आणि तिच्या त्या फटीच्या आजूबाजूलाच मी ढकलायचा प्रयत्न करायचो, तिथंच लोटायचो. ती हसू लागली आणि मला म्हणाली, राजेश काय करतोयस? मी म्हणालो, मामी काय होते मला काही समजत नाही आणि मी याच्या अगोदर कधी काही केलंच नाही ना. तुम्हाला सर्व माहीत आहे, तुम्हीच बघा ना कसं करायचं ते, हे मध्ये जातच नाही. तशी ती हसू लागली आणि मला म्हणाली, ठीक आहे खाली उतरतो. मग तिनं मला खाली उतरायला सांगितलं, परंतु मी म्हणालो मला माहीत होतं ती खाली उतरून मला काय करायला सांगणार आहे. परंतु मी मुद्दामच तिला म्हणालो, मामी प्लीज तुमच्या पाया पडतो, मला करू द्या ना थोडं तरी. माझं काही चुकलं तर माफ करा प्लीज मामी, प्लीज मला ढकलू नका ना, खाली उतरायला सांगू नका. ती आता जास्तच हसू लागली व मला म्हणाली, अरे बाबा मी तुला सर्व काही करायला शिकवते, उतर खाली, तू खाली उतरून करायचं आहे, तुला असं नाही ना जमत, म्हणून मी तुला व्यवस्थित शिकवत आहे. मला खूप आनंद झाला असं मी तिला दाखवत होतो. मी तिला म्हणालो, मामी म्हणजे अंथरुणात झोपून होत नाही का? खाली उतरून करावं लागते का? उभारून करायचं असतं का? ती हसू लागली आणि मला म्हणाली, मी सगळं स्टेप बाय स्टेप सर्व काही तुला शिकवेन, परंतु तू मला आज संतुष्ट करून टाक, शांत करून टाक. मी म्हणालो, मामी एकदा का हे हत्यार आत गेलं ना दिवसभर बाहेर काढणारच नाही. मग तर ती एकदम जोरात हसू लागली. मग मी म्हणालो, काय झालं मामी, हसायला काय झालं, मी काही चुकीचं बोललो का? ती मला म्हणाली, एकदा हत्यार आत गेलं की दिवसभर बाहेर काढणार नाहीस म्हणजे आतच ठेवून बसणार की काय? मी म्हणालो, दिवसभर काड घाल विठ्ठलचा खेळ, नुसता दनादन गावरान दणकीत होतो. बघा माझे दंड बघा, माझी बॉडी बघा, माझं शरीर बघा कसं आहे ते. मी मुद्दाम तिला अशा भाषेत बोलत होतो. ती जास्तच हसू लागली. मला म्हणाली, दंड शरीर बॉडी असून काही भागत नाही, त्याला अक्कल पण असावी लागते, अक्कल असेल तर सर्व काही होते. मग मी म्हणालो, मी का बिनडोक आहे का, मला नाही का अक्कल? ती म्हणाली, अरे बाबा तू प्रत्येक गोष्ट शब्दशः का घेतोस, मला असं म्हणायचं नव्हतं. मी थोडा नाराज स्वरात तिला म्हणालो, मग मामी कसं म्हणायचं होतं? तुम्ही तर डायरेक्टच माझी अक्कल काढली राहू द्या, शिकवायचं नसेल ना तर नाही म्हणून सांगा. आता मला येत नाही त्याच्यात माझी काय चूक आहे? मी कधी केलोच नाही म्हणून मी नाही म्हणतोय आणि तुमच्या बळबळ मागं लागतोय, मला सांगा म्हणून. परंतु तुम्ही मात्र काही ऐकायला तयारच नाहीत. तुम्ही आपला एकच हेका ठेवला आहे आणि काय सारखं हसतायत. आता मला माहीत नाही म्हणल्यानंतर तुम्ही हसायची काही गरज नाही ना तुम्हाला, तरीसुद्धा तुम्ही हसत आहात. बघा विचार करून, तुम्हाला जर योग्य वाटत असेल ना तर हसा. मग माझ्या बोलण्यावर ती थोडीशी शांत झाली आणि मला म्हणाली, प्लीज चिडू नकोस राजेश, असं काही नाही, मी तुला सर्व शिकवते आणि मी तुझी काही खिल्ली वगैरे करत नाही. फक्त तुला काहीच माहीत नाही, एवढ्या मोठ्या घरचा पोर आणि तू एकदम कसा शांत आहेस, एवढा कसा मंद आहेस, याच्याबद्दल मी विचार करत होते आणि म्हणून मी तुझी थोडी फिरकी घेतली. आता मामीला काय माहीत मी आत्तापर्यंत किती जणींना घेतलं होतं ते, म्हणून मी मुद्दामच म्हणालो, आता नाही घेतलं कोणाला तर नाहीच म्हणणार ना. मला आयडिया नाही, अनुभव नाही, कसं करतात काय करतात, आणि एकतर हे मध्ये जातच नाही. मी माझा हत्यार हातात धरून तिला म्हणालो. माझं भलं मोठं ते थोराड हत्यार बघून ती थोडीशी तिने तिचे डोळे विस्फारले आणि मला म्हणाली, ठीक आहे चालतंय, मी आहे ना तुला शिकवायला. आणि मी हसले कशासाठी सांगते. मी म्हणालो, हो का हसलात ते अगोदर सांगा, मगच मी प्रवेश करणार, तोपर्यंत नाही काहीच करणार मी, जाऊ द्या तिकडं. काय का म्हणणार डॉक्टर, तुम्हाला त्रास झाला किंवा नाही झाला, मला नाही काही करायचं. तशी ती मला म्हणाली, अरे राजेश तेच तर सांगते ना मी का हसले ते तू म्हणत होतास ना, त्याच्या तुझ्या बोलण्यावर हसले मी. मी म्हणालो, काय म्हणत होतो? मग ती म्हणाली, जाऊ दे आता, प्रत्येक गोष्टीचं एक्सप्लेन करण्याची काही गरज नाही. असं म्हणून तिने तिचे दोन्ही पाय फाकवले आणि मला म्हणाली, हे तुझं एवढं मोठं हत्यार आहे ना, हे हत्यार बघून मी एकदम जोशमध्ये आले आहे. मला माझ्यामधला जो उत्साह आहे तो एकदम दुप्पट झाला आहे. आज जर तू मला काही नाही केलंस ना तर मग मात्र मी माझा जीवच देईन बघ. तसे मी म्हणालो, अगोदर काय कशाबद्दल हसत होता ते सांगा मला, मगच मी पुढचा कार्यक्रम चालू करीन. मग ती मला म्हणाली, तो म्हणलास ना दिवसभर आतच ठेवून बसणार आहे, दिवसभर मध्येच ठेवून झोपतो. मी त्या गोष्टीवर हसले
तसं मी म्हणालो, मग बरोबर आहे ना, मी दिवसभर आतच ठेवणार आहे, बाहेर काढणारच नाही. तसं ती म्हणाली, अरे तू 4 दणके मला दिलास की तुझं पाणी सांडेल, आणि एकदा का तुझं पाणी सांडलं की मी आत ठेव जरी म्हणलं तर तू ठेवणार नाहीस, तू तुझं हत्यार बाहेर काढून घेणार. मी म्हणालो, म्हणजे ते काय असते? ती म्हणाली, तुला नाही कळणार, कारण तुझी ही पहिलीच वेळ आहे ना. मी म्हणालो, हो पहिलीच वेळ आहे. ती मला म्हणाली, राजेश जर तुझी खरोखरच पहिली वेळ असेल तर मग मात्र आपण थोडंसं वेगळ्या प्रकारात करू, हो ना. मी म्हणालो, मामी कसं करायचं तसं करा, परंतु आता मलासुद्धा खूप इच्छा झाली आहे. ह्याला काही करून जेवढं होईल तेवढं लवकर तुमच्या त्या बिळामध्ये प्रवेश द्या. माझा नाग खूप तडफडत आहे बिळामध्ये प्रवेश करायला. गेली कितीतरी वर्षापासून मी फक्त व्हिडिओ पाहून आणि हाताने हलवून परेशान झालो आहे. आता मात्र तुमच्या बिळाचं दर्शन माझ्या नागोबाला करू द्या. ती मला म्हणाली, थांब जरा, तुझी पहिलीच वेळ आहे म्हणल्यानंतर तुझ्या त्वचेला इजा पोहोचेल किंवा तुला थोडासा त्रास पण होऊ शकतो. मग तिने मला तशाच अवस्थेत सोडलं आणि तिथून ती उठली आणि थेट किचनकडे निघाली. मी सुद्धा तिच्या पाठीमागे जाऊ लागलो. मामी थांबा ना, थोडं तरी करू द्या ना मला, असं मी वारंवार म्हणू लागलो. तशी ती मला म्हणाली, अरे थांब ना, येते मी. परंतु मला काही दम पडत नव्हता. आता मामी जेवढी जास्त उत्साहात होती त्याच्यापेक्षा मी कितीतरी जास्त उत्साहात होतो. आता मलासुद्धा वाटू लागलं होतं की माझ्यावर कंट्रोल होणं शक्य नाही, आणि आता माझं पाणी कुठं बाहेरच सांडतं की काय हे सुद्धा वाटू लागलं. आमच्या दोघांमधला खेळ 1-2 मिनटातच आहे असं मला वाटू लागलं, कारण माझ्यामध्ये इतकी उत्तेजना आली होती. काही जरी झालं तरी मी स्वतःला कंट्रोल करणं आता शक्यच नाही हेच मला वाटू लागलं. बराच वेळ गेला. मामी इकडे तिकडे बघत होती. मग मी तिला म्हणालो, मामी काय शोधताय ते तरी सांगा मला प्लीज, मला दम धरत नाही आता. मग तिच्या लक्षात आलं असावं काय आहे ते. ती कटखट करून किचनमधला तिने एक डबा उचलला आणि खाली ठेवला आणि मला म्हणाली, या डब्याचं झाकण जरा घट्ट आहे, हे काढशील का आता? तसं मी म्हणालो, मामी चहा पाणी प्यायची ही वेळ नाही हो. माझ्या हत्याराला तुमच्या बिळामध्ये घ्या. माझा नागोबा असूसला आहे तुमच्या बिळामध्ये जायला, त्याला थोडा आराम करू द्या, तुमच्या बिळामध्ये जाऊ द्या ना. तिच्या मोठ्या मोठ्या टरबुजावरून मी हात फिरू लागलो. तसं मी जसा हात तिच्या टरबुजावर लावला तसं तिने तिचे ते हापूस आंबे माझ्यापुढे केले आणि मला म्हणाली, हे आंबे चोख तू. आणि हे आंबे चोखत चोखत ह्या डब्याचं ढक्कन पण काढ. आता आम्ही दोघे पण तिच्या बेडरूममधून किचनमध्ये आलो होतो. मग मी त्या डब्याचं ढक्कन उघडलं. जसं त्या डब्याचं ढक्कन उघडलं तसं आमच्या त्या किचनमध्ये एकदम मस्त वास घुमू लागला. तो वास होता शुद्ध तुपाचा, शुद्ध गावरान तूप. ते तूप तिनं माझ्या नागोबाला लावलं. मला म्हणाली, ही तुझी पहिलीच वेळ आहे ना, तुझा इथूनचा प्रत्येक प्रवास सुखाचा हो, तुझ्या नागाला रोज बीळ मिळावं अशी अपेक्षा व्यक्त करून मी तुझ्या नागाला माझ्या बिळामध्ये प्रवेश करून घेत आहे. पहिली वेळ असली की आपल्या नागोबाला तूप लावायचं, म्हणजे आपल्या नागोबाला लवकर लवकर बिळं मिळतात, हाच उद्देश असतो. मग मी म्हणालो, ठीक आहे, असं आहे का, जमते, मग लावा तुम्ही तूप. तिने म्हणली, हो लावले. मग ती तशीच उभी राहिली आणि मला म्हणाली, तुझा नाग माझ्या बिळामध्ये सोड आता, जाऊ दे तुझ्या नागाला माझ्या बिळात. परंतु तिथं उभा राहून काही करता येत नव्हतं. मी हात लावून बघितलं. तिचं जे बिळ होतं ते ओलं चिपचिप झालं होतं, परंतु माझा नाग मोठा असल्यानं त्या बिळामध्ये काही प्रवेश करत नव्हता. मग तिनं परत त्या तुपाच्या डब्यामध्ये हात घातला आणि ते तूप तिनं तिच्या बिळाला लावलं. मग माझ्या नागोबाला हातात धरून ती मला बेडरूमकडे घेऊन आली. तिच्या त्या दिवाणवर ती बसली. तिने तिचे पाय फाकवले आणि 2 पायाच्या मध्ये तिने मला घेतलं. तिने तिची दोन्ही तांगड्या फाकवल्या असल्यामुळं तिची जी फट होती ती आता थोडी रुंद झाली होती. तिच्या त्या रुंद फटीच्या तोंडावर तिने माझा नागोबा ठेवायला लावला आणि तिनं माझ्या टरबुजाला पाठीमागून धरलं आणि स्वतःकडे खेचून घेतलं. हळूहळू ती मला पाठीमागून प्रेस करून स्वतःवर ओढून घेत होती. जसं जसं ती मला आत घेऊ लागली तसा माझा नागोबा हळूहळू आत घुसू लागला. माझ्या नागोबाच्या पूर्ण वरून तूप लावलेला असल्यामुळं तो अगदी हळूहळू पण इझीपणे प्रवेश करत होता. परंतु माझा नाग तिच्या बिळामध्ये अगदी घट्ट जात आहे, अगदी घट्ट बसत आहे. आमच्या दोघांचे माप एकदम परफेक्ट आहे हे माझ्या लक्षात आले. मग हळुवारपणे तिने मला पूर्णपणे आत घेतलं. आता मला खसकन बाहेर ओढावं आणि जोरजोरक्यात तिला गावरान दणके द्यायला सुरू करावेत, तिला पालती करून मस्त घोडी करून ठोकावं असं सुद्धा मला वाटू लागलं. परंतु मी असं जर काही केलं असतं तर मामीची मजा किरकिरी झाली असती आणि मला सर्व काही अगोदरपासूनच माहीत आहे हे तिला कळलं असतं, आणि हेच तर मुख्य मला तिला कळू द्यायचं नव्हतं. त्याच्यामुळं तिनं मला पूर्ण आत घेतल्यानंतर मी तसाच तिथं उभा राहिलो. मग तिनं काही वेळ तसंच ते आत ठेवलं. माझा नागोबा तिच्या बिळामध्येच होता आणि ती तशीच पडून राहिली. मग मी तिला म्हणालो, मामी बस एवढंच का,
मग असंच जर पडायचं असेल तर मला पण तुमच्यावर पडू द्या ना. ती म्हणाली ठीक आहे. मग मी हळूवारपणे तिच्या अंगावर माझं अंग झोकून दिलं. मी तिच्या अंगावर पडलो. मी तिच्या अंगावर पडल्यानंतर तिचे हापूस आंबे माझ्या तोंडाला लागत होते. मग ती मला म्हणाली, नुसता पडून काय राहतोस, ह्या आंब्याची पण चव बघ ना, चोख यांना. मग मी तिचा एक आंबा चोखू लागलो तर दुसरा आंबा पिळू लागलो. दोन्ही आंब्याची मस्त मजा मी घेऊ लागलो. तिची मजा घेत असतानाच ती मला म्हणाली, राजेश मजा येते ना तुला? मी म्हणालो, हो मामी, परंतु माझ्या नागाला मात्र खाली काहीतरी होते. आता ती हळूहळू खालून कंबर हलवत होती, त्याच्यामुळे मला काहीतरी तिथं जाणवत होतं. ती हळूहळू खालीवर करू लागली होती. तिलासुद्धा आता दणके पाहिजे होते. माझ्या लक्षात आलं तिला काय करायचं आहे, ती काय करते, तिथं काय होतं आहे, सर्व काही समजलं होतं. परंतु मी तिला मुद्दाम म्हणालो. मग ती मला म्हणाली, राजेश थांब, आता थोडंसं बाजूला हो आणि आताच्याप्रमाणे उभा राहा आणि उभा राहून मला दणके द्यायला सुरुवात कर. मी म्हणालो, इथं लाकूड काठी कुठं आहे? तशी ती म्हणाली, कशाला? मी म्हणालो, दणके कशाने द्यायचेत, का हातानंच मारू मग? तिनं परत कपाळावर हात मारून घेतला आणि म्हणाली, का अरे देवा, काय करावं आता? अरे तू काय मला मारणार म्हणजे काय, दगड-धोंडे काट्या घेऊन मारणार की काय? आपल्याला भांडण नाही करायचं. मार म्हणजे ठोक म्हणते मला. मी पण म्हणालो, हो ना, मग काठीनं ठोक की कशानं? ती म्हणाली, तुझा नागोबा हात बाहेर कर. काय बाई, कसं पदरात पडले हे, कसा आलास माझ्याकडंच? तसं मी म्हणालो, मामी मला काहीच माहीत नाही हो, म्हणून तर मी तुम्हाला म्हणतो आहे, मला शिकवा सर्व काही. मग ती मला म्हणाली, तुझी कंबर पाठीमागे कर. मग मी हळूवारपणे माझी कंबर हळूहळू पाठीमागे करू लागलो. माझा नागोबा हळूहळू बाहेर येऊ लागला. मग ती मला, जसा माझा नागोबा पूर्ण बाहेर आला, थोडंसं 1 इंच आत असेल, तेव्हाच ती मला म्हणाली, थांब थांब. मग मी तसाच थांबलो. ती मला परत म्हणाली, आत ढकल त्याला. मग मी परत हळूहळू आत ढकलू लागलो. नागोबा जसा माझा आत पूर्ण गेला तसं ती मला परत म्हणाली, आता बाहेर काढ, परंतु थोडा आतच राहू दे, संपूर्ण बाहेर काढू नकोस. मग मी म्हणालो, ठीक आहे मामी. परत मी माझा नागोबा 1 इंच आत ठेवून थांबलो. मग अशाच प्रकारे 8 ते 10 वेळेस आत बाहेर, आत बाहेर, आत बाहेर असा कार्यक्रम मी केला. मग ती मला म्हणाली, मजा येते का? मी म्हणालो, हो मामी, खूप मजा येते. मग ती मला म्हणाली, आता हे आत बाहेर जे करतोस ना ते जोरजोरात कर. मी म्हणालो, म्हणजे? तिनं परत तिच्या स्वतःच्या कपाळावर हात मारून घेतला आणि म्हणाले, अरे देवा, ह्याला कसं शिकवू हेच समजत नाही. अरे तुला आत बाहेर करायला मजा येते की एका जागेवर थांबायला? मी म्हणालो, आत बाहेर करायला. मग म्हणाली, लवकर लवकर कर ना. मी म्हणालो, मामी तुम्ही कसं बोलतायत मला समजत नाही. माझी पहिलीच वेळ आहे, तुम्ही मोप रोळलेले असाल, पण मला काही माहीत नाही. तुम्ही म्हणतायत जोरजोरक्यात मार, जोरात कर. आता तुम्ही मला जोरात आत बाहेर कर कुठं म्हणतायत, लवकर लवकर आत बाहेर कर म्हणा ना, मला समजेल अशा भाषेत बोला. ती मला म्हणाली, बरं ठीक आहे बाबा, लवकर लवकर आत बाहेर कर, काढ काढ घाल, काढ घाल, लवकर लवकर काढ, लवकर लवकर घाल. मग मी 2-4 दणके तिला जोरजोरक्यात दिले. 2-4 दणके दिल्यानंतर मी माझा नाग पूर्ण बाहेर काढला आणि एकदम सट करून तो बाहेर आला. तशी ती म्हणाली, अरे बाहेर कशाला काढलास? तसं मी म्हणालो, निघालं त्याला काय करणार? ती म्हणाली, एक तर आत जात नव्हतं. ठीक आहे, जाऊ दे चल. मग तिनं तिच्या हातानं तिची ती फट फाकवली आणि मला म्हणाली, घाल तुझा नागोबा. मग मी परत माझा नागोबा तिच्या बिळात ढकलला आणि परत आमच्या दोघांमध्ये एकदम झटापट चालू झाली. 2-3 मिनटं चालू झाल्यानंतर मी म्हणालो, मामी मला खूपच मजा येते. तशी ती म्हणाली, हो का, खरंच मजा येते का? मी म्हणालो, हो ना. मग मी लगेच म्हणालो, मामी माझ्याकडे एक ऑप्शन आहे. ती म्हणाली, काय? हे तुमचे पाय जर तुम्ही माझ्या गळ्यावर ठेवलेत, माझ्या खांद्यावर ठेवलेत, तर जमल का हो करायला? मी अशी पण पोझिशन व्हिडिओमध्ये बघितली होती. मग मामी मला म्हणाली, हो ना, बघ तुला जमते का? मग ठीक आहे असं म्हणून मी तिचे दोन्ही पाय उचलले आणि माझ्या गळावर ठेवायला लावले. तिनं तिचे दोन्ही पाय माझ्या खांद्यावर टेकवले आणि मी एकदम जोरजोरात तिला ठोकू लागलो. आता ती विव्हळू लागली, तिच्या तोंडातून आवाज येऊ लागली. तिला खूपच सुख मिळत होतं हे मला पण समजलं. माझं ते भला मोठा नाग घेऊन ती एकदम खुश झाली होती. जवळजवळ नाही नाही म्हणलं तरी अर्धा तास ते 40 मिनटं मी तिला सलग ठोकत होतो. अर्धा तास ते 40 मिनटं ठोकल्यानंतर माझ्या नागोबाने उलटी केली. सर्व पाणी बाहेर पडलं. मग मी म्हणालो, मामी बघा ना काय झाले, काहीतरी बाहेर आलं. अरे बापरे, काय आलं बाहेर की, असं म्हणून मी माझा नागोबा झटकन बाहेर काढला. तशी तिने त्याला घट्ट पायाची विळखा घातला आणि मला म्हणाली, राहू दे आताच. तिनं माझा नागोबा आतच ठेवला आणि माझ्या कमरेला पायाची अडी मारली. तसं मी म्हणालो, तिच्या पटीतून बाहेर जे पाणी आलं होतं ते पाणी मी माझ्या हातावर घेतलं आणि तिच्या तोंडाजवळ घेऊन जाऊन तिला म्हणालो, मामी हे काय आहे बघा. मामी म्हणाली, अरे गप्प बस, पडून राहासच. मग मामीनं मला स्वतःवर घेतलं. मी तिच्यावर झोपलो. मी थोडा घाबरल्यासारखाच तिला म्हणत होतो, मामी काय आलं हे सांगा ना, पांढरं पांढरं बाहेर ते काय आले? ते माझ्या नागोबामधून बाहेर आले. काय असलो?
मला नंतर त्रास तर होणार नाही ना? काय आहे ते? तशी ती म्हणाली, अरे राजेश, जरा शांत बस. नाही काय होणार. टेन्शन नको घेऊस. मी आहे ना. कशाला टेन्शन घ्यायचं आहे? परंतु मी थोडं घाबरल्यासारखं मुद्दाम दाखवत होतो. मामी मला म्हणाली, अरे तू रोज हाताने करतोस ना, त्यावेळेला पण असंच पांढरं पाणी बाहेर येत असेल. तू बघत नाहीस का? तसं मी म्हणालो, नाही मामी, मी आत्तापर्यंत कधी बघितलं नाही. मग म्हणाली, त्यातून सांडणारं पाणी तू कुठं सांडतोस? तसं मी म्हणालो, मामी, मला ज्या ज्या वेळेला असं करावं वाटतं त्यावेळेला मी बाथरूममध्ये जातो आणि बाथरूममध्ये जाऊन मी बाथरूममध्ये हलवून मोकळा होतो. त्याच्यामुळं बाथरूममध्ये जात असताना एकतर मी लाईट बंद करतो. त्याच्यामुळं कसलं पाणी येतं, काय होतं, काय नाही, मला काहीच माहीत नाही. मी आत्तापर्यंत कधी तिकडं बघितलंच नाही. मामी मला म्हणाली, बरं बरं ठीक आहे, जे काही असेल ते असेल, असू दे. हेच असतं ते पांढरं पाणी. ते जे तू दररोज तुझ्या बाथरूममध्ये सांडत होतास ना, तेच आहे हे पाणी. आता हे पाणी दररोज तू माझ्या भांड्यामध्ये सांडायचं. माझ्या बिळामध्ये तुझा नागोबा रोज घालायचा. जमते का तुला? आणि हो, तुला आली का मजा? मी म्हणालो, मामी, अगदी स्वर्गात पोहोचल्यासारखं वाटतंय. सर्व शरीर अगदी हलकं हलकं वाटत आहे. मग ती मला म्हणाली, ठीक आहे, आता आणखीन एक प्रश्न विचारते. मी म्हणालो, हो, एक काय, 10 विचारा ना. आता तुम्ही काय विचाराल ते सांगतो मी. मग ती मला म्हणाली, खरंच तू याच्या अगोदर कधी कोणाला केलं नाहीस का? मी म्हणालो, एकदा नाही, 1,00,000 वेळेस सांगतो, मी आत्तापर्यंत कधीच कोणाला केलं नाही. तुमच्यासोबतची माझी पहिलीच वेळ आहे. मित्रांनो, मामी खूप खुश झाली. आता त्याच्यानंतर पुढं काय घडलं हे कथेच्या पुढील भागामध्ये ऐकायला मिळेल. आत्तापर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असेल किंवा सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया आत्ताच सबस्क्राईब करा. कारण आपल्या चॅनलवर ज्या कथा अपलोड होतात त्या एकदम मस्त असतात आणि ह्या कथा तुम्हाला इतरत्र कुठेसुद्धा ऐकायला वाचायला कधीच मिळणार नाहीत. कारण ह्या सर्व कथा माझ्या स्वतःच्या आहेत. बाय बाय मित्रांनो, भेटूया कथेच्या पुढच्या भागात.